हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप 1 मार्क्सचे जे क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. इथे जो पहिला क्वेश्चन यांनी म्हटलेला होता याच्यामध्ये ते आपल्याला म्हणतात फाइंड द रेडियस ऑफ जायरेशन. तर रेडियस ऑफ जायरेशन त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला लावलेलं आहे. पहिले तर रेडियस ऑफ जायरेशन समजून घ्या की काय असतं. बघा, जर मी त्याला डिफाईन केलं दॅट इज द डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे एक डिस्क आहे आणि त्या डिस्कमधून पास होणारी ही ॲक्सिस ऑफ रोटेशन, ठीक आहे. आणि ह्या डिस्टन्स म्हणजे ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून, ठीक आहे, द पॉईंट ॲट विच द होल मास, सपोज की हा तो पॉईंट आहे ज्याच्यावरती जो बॉडी आहे आपली, ठीक आहे, दॅट इज द पॉईंट ऑफ द होल मास ऑफ द बॉडी विल बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे हा तो मास आहे, त्या मासवरती, किंवा हा तो पॉईंट आहे, किंवा दॅट इज ही ती बॉडी आहे, म्हणजे त्या पूर्ण बॉडीचा जो होल मास आहे सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट करून ठेवलेला आहे. त्याचं जे डिस्टन्स आहे यांच्यामधलं त्याला म्हटलं होतं रेडियस ऑफ जायरेशन के. ठीक आहे, परत एकदा सांगतो, दॅट इज द डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन. काय? डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड अ पॉईंट ॲट विच द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज नथिंग बट अ रेडियस ऑफ जायरेशन. त्याला कॅपिटल केने दाखवलं होतं रेडियस ऑफ जायरेशनला. ठीक आहे, तर रेडियस ऑफ जायरेशन बेसिकली जर आपण इथे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तिथे आपल्याला समजतं ऑफ अ युनिफॉर्म डिस्क म्हटलेली आहे. एक डिस्क अशी आहे, ती कशी आहे? डिस्क आहे, युनिफॉर्म डिस्क आहे. म्हणजे सगळीकडे तिचं जे मास आहे ते काय केलेलं आहे? इक्वली डिस्ट्रीब्यूट करून ठेवलेलं आहे. द मास विल बी इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन ईच इन एव्हरी साईड. प्रत्येक साईडमध्ये तिचं जे मास आहे ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, सो दॅट हेअर द रेडियस ऑफ जायरेशन ऑफ अ युनिफॉर्म डिस्क अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर. ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. कुठून पास होत आहे? सेंटरमधून पास होत आहे. डिस्कच्या सेंटरमधून ते पास होत आहे. ठीक आहे, सो ॲक्सिस ऑफ रोटेशन मीन्स दॅट इज युनिफॉर्म डिस्क अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर. ॲक्सिस काय? परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे आणि पास कुठून होत आहे? सेंटरमधून पास होत आहे. ठीक आहे, तर मला सांगा, सगळ्यात पहिले जर सेंटरमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होत असेल म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ युनिफॉर्म डिस्कसाठी एक डेरिवेशन आपण आपल्या रोटेशनल डायनॅमिक्सच्या चॅप्टरमध्ये घेतलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर आपले रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे चा चॅप्टर मी पूर्ण फिजिक्सचं घेतलेलं आहे. ठीक आहे, आय होप तुम्ही ते लेक्चर्स बघितले असतील. ठीक आहे, तर हा जो युनिफॉर्म डिस्कसाठी आहे दॅट इज ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड पासिंग थ्रू द सेंटर, हा असतो आपला दॅट इज आय इज इक्वल्स टू mr²/2. बरोबर आहे, काय असतो हा? mr²/2च्या बरोबर असतो. आणि आय जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आय असतो आपला m×k². m×k². तर हा m×k², आय जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, एम जो मास ऑफ द बॉडी आहे, ठीक आहे, आणि के विल बी अ रेडियस ऑफ जायरेशन आहे. तर मग इथे बघा, आपल्याला रेडियस ऑफ जायरेशन विचारलं याने. काय विचारलं? रेडियस ऑफ जायरेशन. जर तुम्ही इथे बघितलं तर आय इज इक्वल्स टू m×k² जर असेल तर मी I/m घेऊ शकतो, इज इक्वल्स टू k² होऊन जाईल. म्हणजे जर स्क्वेअर रूट केलं दोघं साईडमध्ये तर दोघं साईडमधला हा ह्या पद्धतीने होऊन जाईल. म्हणजे स्क्वेअर आणि रूट तुमचा कॅन्सल होईल आणि इथे आपल्याकडे जो पॉईंट आहे म्हणजे इथे फक्त आपल्याकडे राहून जाईल दॅट इज के कॉन्स्टंट. बरोबर आहे, म्हणजे रेडियस ऑफ जायरेशन के इज इक्वल्स टू I/m. आता हा I/m नको आहे आपल्याला पाहिजे काय? जो I/m आपण घेतलेला आहे, ठीक आहे, तो एक. तर आपल्याला फाईंड करायचं आहे के इन द फॉर्म ऑफ हेअर आय आपल्याला माहिती आहे m²/2 आहे. जर मी इथे रिप्लेस करून दिला बघा ह्याला, तर माझ्याकडे हा mr²/2m होऊन जाईल. कारण हा जो 2 होता तो इथे मल्टिप्लाय झालेला आहे बघा जरा. ठीक आहे, तर हा इथे जो मल्टिप्लाय होतो आहे आपला m, तर हा तुम्हाला इथे दाखवेल. मग इथे बघा, हा 2 मल्टिप्लाय झाला एमला, तर एम तर कॅन्सल होऊन जाईल ना एक. हा एम कॅन्सल झाला तर राहिला काय? रूटमध्ये आपल्याकडे असेल r² डिवायडेड बाय रूटमध्येच 2 आहे आपला हा. जर असा काढला तर मी याला ह्या पद्धतीने k²/2. ठीक आहे, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, k/√2 होऊन जाईल. दिस इज वॉट अ रेडियस ऑफ जायरेशन के. ठीक आहे, हा काय आपला रेडियस ऑफ जायरेशन. बट बिफोर आय गो थ्रू अँड नेक्स्ट क्वेश्चन, पुढच्या क्वेश्चनवर जाण्याच्या आधी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जर लेक्चर समजत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अँड द लास्ट रिक्वेस्ट, व्हिडिओ जे आहे ते आपलं कंप्लीट बघायला विसरू.
Here is the second question they asked to us की डज द अँगल ऑफ बँकिंग डिपेंड ऑन द मास ऑफ द व्हेकल. सगळ्यात पहिली गोष्ट आहे मास ऑफ व्हेकल. ओके, म्हणजे अँगल ऑफ बँकिंग हा आहे आपला जर रोड असेल आणि हा अँगल असतो बँक अँगल. आता हा बँकिंगचा अँगल मी तुम्हाला मागच्या कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितला, थिटा इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी असतो. म्हणजे बघा रोड किती बँक करायला पाहिजे. ठीक आहे, जो हा रस्ता असतो आपला कर्व पाथ जो असतो, या रस्त्याला आपण किती बँक करायला पाहिजे हे डिपेंड करतं थिटावरती. म्हणजे फक्त डिपेंड करेल तुमचा व्ही, म्हणजे त्याची मॅक्झिमम स्पीड किती असेल गाडीची, ऑप्टिमम स्पीड, रेडियस किती, आणि कॅपिटल स्मॉल जी की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती अप्लाय होणार आहे. कारण जर हा रस्ता तुम्ही बघितला, म्हणजे तुम्हाला नॉर्मली हा रोड जर बाहेरून आपण त्याला बघितला तर तो आपल्याला असा दिसतो ना. ठीक आहे, समवेअर लाईक दिस असा असतो आपला रस्ता, रोड ह्या पद्धतीने असेल. ठीक आहे, जर मी ह्याला असा काढला तर मला हे समजून जातं की इथून हा इथे याला रेडियस बनवतो आहे, बरोबर. आणि ही जी कार आहे आपली ती समवेअर हेअर असते. ठीक आहे, आणि हिला इथे टर्न घ्यायचा आहे, या गाडीला काय करायचं आहे, तिला इथे टर्न घ्यायचा आहे असा. तर टर्न घेण्यासाठी तिची वेलॉसिटी व्ही डिपेंड करते. ठीक आहे, की किती फास्ट हा आला आहे इकडनं. आणि इथून त्याची रेडियस किती आहे, ही रेडियस आहे मधली, बरोबर. इथून त्याची रेडियस इथपर्यंत किती आहे. आणि दुसरा जो आपला ग्रॅव्हिटी आहे जी, त्याला म्हणतो आपण 9.8. ठीक आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ग्रॅव्हिटी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीमुळे ते ॲक्सेलरेट किती होणार आहे. जर तुम्ही इथे बघितलं, ज्यावेळेस आपण ते डेरिवेशन सॉल्व करतो बँकिंग ऑफ रोडचं, अँगल ऑफ बँकिंगचं, त्यावेळेस आपल्याला हे समजतं की कारच्या ऑप्टिमम स्पीडवरती ते डिपेंड करतं. ऑप्टिमम अँड मॅक्झिमम स्पीड किती आहे. कारण तो जर मॅक्झिमम स्पीडने आला तर तो मॅक्झिमम स्पीडने जर येतोय तर तो काय होईल, ह्या रस्त्याच्या बाहेर चालला जाईल इकडे. हा जो थिटा आहे तो, तर त्याच्यावरती हा त्याचा मास तो काही पण असो, एक ट्रक जरी आला, एक छोटी कार जरी आली, एक बायसिकल जरी आली, तरी पण त्याच्या मासचा काही त्याला फरक पडणार नाही आहे. फक्त तो किती स्पीडने येतो आहे आणि त्याची आर किती आहे आणि जी किती आहे ह्याच्यावरती हा डिपेंड करतो. हा मासवरती डिपेंड करत नाही. सो दॅट इज डज द अँगल ऑफ बँकिंग डिपेंड्स ऑन द मास ऑफ व्हेकल. तर तो डिपेंड करत नाही, इंडिपेंडेंट ऑफ द मास ऑफ व्हेकल. व्हेकलच्या मासवरती तो डिपेंड करणार नाही. दिस इज वॉट द सेकंड क्वेश्चन. हिअर इज अगेन वी हॅव अ क्वेश्चन नंबर 3 की ड्युरिंग अ आईस बॅलेट. ठीक आहे, ठीक आहे. सो द व्हाईल इन द आउट राऊंड, व्हाय डू द डान्सर्स आउटस्ट्रेच द आर्म्स अँड लेग्स. मी तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्येच सांगितलं होतं, कालचे जे लेक्चर तुम्ही MCQमध्ये बघितलं होतं त्याच्यामध्येच बोललो होतो की एक जर टर्निंग टेबल असेल, तर टर्निंग टेबलवर जर एखादा पर्सन मी बसवून दिला असेल, तर टर्निंग टेबलवरचा तो पर्सन जर त्याचे आउटस्ट्रेच आर्म्स त्याने केले तर त्याचा जो स्पीड असतो तो मुमेंट ऑफ इनर्शियाला डिक्रीज करतो, म्हणजे हा हळूहळू फिरतो गोल गोल. ठीक आहे, पण जर हाच पर्सन जर त्याचे जे आर्म्स आहेत तो जर क्लोज करतो, त्याच्या जवळ घेऊन येतो आर्म्सला, ठीक आहे, तर ह्याचा जो स्पीड आहे ॲक्च्युली तो वाढून जातो, म्हणजे गोल गोल खूप फास्ट फिरतो. तर इथे कारण आहे आपलं, दॅट इज इट विल बी डिक्रीज द मुमेंट ऑफ इनर्शिया. तो काय करतो, त्याचा मुमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज करतो अँड रिड्यूस द अँग्युलर स्पीड. त्याची अँग्युलर स्पीड काय करतो, रिड्यूस करतो. म्हणून ड्युरिंग आईस बॅलेट, जे आईस बॅलेट डान्सर असतात ते आपले जे हा लेग्स आहेत किंवा वाईल आउटस्ट्रेच राऊंड, दे विल बी डान्सिंग स्ट्रेच देअर आर्म्स अँड लेग्स. काय करतात, ते डान्स करताना आउट करतात. तुम्ही बघितलं असेल ते असे त्याचे हात किंवा पाय असतो आणि हे खाली असं ते डान्स करताना गोल गोल फिरताना तुम्हाला दिसतात. ह्या पद्धतीने असं गोल फिरतात. तर त्यांचे हातपाय जे असतात ते काय करतात, ते आउटस्ट्रेच करतात. दे विल बी रिड्यूस देअर अँग्युलर स्पीड, म्हणजे ते मुवमेंट ऑफ इनर्शियाला डिक्रीज करतात. कालच्याच आपण लेक्चरमध्ये ह्याला बघितलं. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट की स्टेट द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हा पण MCQ मधलाच प्रश्न आहे. त्यांनी डायरेक्ट दिलं होतं की अँग्युलर मोमेंटम जो आहे, कालचं लेक्चर जर तुम्ही नीट बघितलं असेल, पूर्ण बघितलं असेल, तर तुम्हाला हे पण समजून जाईल की अँग्युलर मोमेंटम, मी परत सांगितलं होतं तुम्हाला अँग्युलर मोमेंटमबद्दल मागच्याच लेक्चरमध्ये. आय होप तुम्ही ते बघा जरा. ओके, तर अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम दिलेली आहे, म्हणजे स्टेट द प्रिन्सिपल कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. म्हणजे अँग्युलर मोमेंटम बदलत नाही, चेंज होणार नाही आहे. चेंज का होणार नाही, म्हणजे बघा
सपोज की हा एखादा ऑब्जेक्ट आहे, तो कंटिन्युअसली फिरतोय, गोल 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 फिरतोय. जर मी याच्यावरती अजून फोर्स लावला तर अजून जास्त स्पीडनेच फिरेल, बरोबर आहे. म्हणजे तो थांबून जाईल गोल फिरणारा. त्याच्यावरती आपण टॉर्क लावतो, ठीक आहे. आणि जर एखादा ऑब्जेक्ट स्टेडी आहे, बरोबर आहे, तो फिरत नाही आहे, जर मी त्याच्यावरती फोर्स लावला तर तो फिरायला लागेल, ठीक आहे ना. तर हीच इथे कन्सेप्ट येते की जो अँग्युलर मोमेंटम आहे जे आहे सिस्टीमचा, सिस्टीम ऑफ पार्टिकल इज कन्झर्व जेव्हा नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट अपॉन द सिस्टीम. ज्यावेळेस सिस्टीमवरती जर एक्सटर्नल टॉर्क अप्लाय नाही केला, ॲक्ट नाही केला, तर त्याची जी अँग्युलर मोमेंटम असते ती काय असते, आपली कन्झर्व असते, ठीक आहे. सो दिस इज वॉट द अँग्युलर मोमेंटम अँड द कन्झर्व अँग्युलर मोमेंटम अँड द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 त्यांनी दिला होता आपल्याला. इथे म्हटलं आहे एक न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. त्या न्यूमेरिकल क्वेश्चनला आपण जरा चांगल्या पद्धतीने डिस्कस करू. बघा बरं काय म्हटलं याने, की 2 बॉडीज आहेत. देअर मोमेंट ऑफ इनर्शिया, एकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे, दुसरीचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2 आय आहे, ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. अँड देअर ॲक्सिस ऑफ रोटेशन, ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली अबाउट देअर ॲक्सिस ऑफ रोटेशन, सॉरी अबाउट देअर ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो इफ देअर कायनेटिक एनर्जीज ऑफ रोटेशन इज इक्वल, म्हणजे दोघांची कायनेटिक एनर्जी सारखी आहे. कायनेटिक एनर्जी काय असते, 1/2 mv² असते ना. काय असते कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mv², मास अँड वेलॉसिटी, ठीक आहे. सो दोघांची कायनेटिक एनर्जी सारखी आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट बॉडी अँड सेकंड बॉडी बोथ आर सेम. बट इफ आय गोईंग थ्रू अन अँग्युलर वेलॉसिटी, कारण मी कायनेटिक एनर्जी mv² बोलतोय लिनियरमध्ये, बट वी आर डिस्कसिंग हेअर अन अँग्युलर, ठीक आहे. मग अँग्युलर वेलॉसिटी अँड आय मोमेंट ऑफ इनर्शिया. तर बघा 1/2 I1 ω1² फॉर फर्स्ट बॉडी अँड 1/2 I2 ω² फॉर ω2² फॉर द सेकंड बॉडी, दोघांसाठी. कारण लिनियरसाठी 1/2 mv² येतो आणि अँग्युलरसाठी ज्यावेळेस ऑब्जेक्ट अँग्युलर फिरतो, गोल फिरतोय, त्यावेळेस त्याच्यासाठी 1/2 I ω² येतं. व्ही आपला झाला स्पीड, म्हणजे इथे एक आला अँग्युलर स्पीड, इथे आहे लिनियर स्पीड. मास इथे येतो आपला, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे मास काय करतो, मोमेंट ऑफ इनर्शियाला इथे रिप्लेस करतो आपला. तर मग बघून घ्या दोघांमध्ये, फर्स्ट बॉडीसाठी सेकंड बॉडीसाठी दोघं सारखे आहेत, ठीक आहे. पण इथे आय जरा वेगळा आहे, याच्यासाठी आय आहे आणि याच्यासाठी 2 आहे. सेकंडसाठी जो I2 आहे सेकंड बॉडीसाठी, ठीक आहे. मग दोघांसाठी जर रिप्लेस करून दिला तुम्ही, जर इथे बघितलं तर हा हाफ तर कॅन्सल होऊन जाईल तुमचा, ठीक आहे. आणि ω1 अपॉन ω2, म्हणजे ω1² अपॉन ω2² जर घेतला मी, तर ω2 जो आहे अपॉन म्हणजे I2 अपॉन I1 होऊन जाईल तुमचा असा, ठीक आहे. तो दिसतोय तुम्हाला इथे, ठीक आहे, लाईक दिस. हा ω1² बरोबर डिवायडेड बाय ω2² इज इक्वल्स टू I2 अपॉन I1 होऊन जाईल, असा लिहिला. तर स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड जर केलं तर कॅन्सल होऊन जाईल. तर हा असेल आपला ω1 ω2 इज इक्वल्स टू रूट ऑफ, ठीक आहे, I2 अपॉन I1 होऊन जाईल, बरोबर, I2 अपॉन I1. आता I2 आणि I1 तर माहिती आहे, I2 आपला 2 आहे आणि I1 आपला फक्त I आहे, ठीक आहे ना. मग बघा जरा इथे पुट केलं तर आय इथे दोघांमधून कॅन्सल होऊन जाईल. आय जर कॅन्सल झाला तर राहिलं काय आपल्याकडे, √2, म्हणजे ω1 अपॉन ω2. त्यांनी विचारलं आहे व्हॉट इज द रेशो ऑफ देअर अँग्युलर वेलॉसिटी. तर अँग्युलर वेलॉसिटीचा रेशो जो येईल तो आपल्याकडे ω2 इज इक्वल्स टू √2:1 रेशो आपल्याकडे येऊन जाईल. दिस इज वॉट द क्वेश्चन नंबर 5. बट इफ आय डिस्कस अबाउट द क्वेश्चन नंबर 6, इथे म्हटलं आहे की एक हॉलो स्पियर आहे. आता हॉलो स्पियर म्हणजे तुम्ही मौत का कुवासारखी कन्सेप्ट ऐकली असेल ना, ठीक आहे. डेथ वेल ऐकलं असेल, डेथ वेल, ठीक आहे. डेथ वेल आपण जे म्हणतो, ज्या डेथ वेलमध्ये एक जी मोटरसायकल असते किंवा सायकलिस्ट असतो, मोटरसायकलिस्ट असतो ना, ठीक आहे. सो दॅट मोटरसायकलिस्ट कॅरिंग ॲन फोर्स, म्हणजे बघा जरा याला, की ह्या पद्धतीने तो एक व्हील असतो, डेथ वेल आपण त्याला म्हणतो. आणि याच्यामध्ये जी मोटरसायकल असते आपली ती गोल गोल फिरते ना अशी, ओके, लाईक दिस देर इज अन अ मोटरसायकल अँड दिस मोटरसायकलिस्ट विल बी रोटेट इन दिस व्हेकल, ठीक आहे. इथे हा गोल गोल फिरतो, असा गोल फिरतो ना, बरोबर आहे. हा मोटरसायकलिस्ट असतो जो डेथ वेलमध्ये फिरतो. तर बघा त्याचा विचार करा की एक हॉलो स्पियर आहे, ठीक आहे. काय म्हटलं, हॉलो स्पियर. आता हा हॉलो स्पियर आपण म्हणतो, ह्या पद्धतीचा हॉलो स्पियर असतो. आणि इथे पण तो जो मोटरसायकलिस्ट आहे त्याला एक कंप्लीट सर्कल करायचा असेल तर त्यावेळेस
त्याला काय करावं लागेल, त्या सायक्लिस्ट थ्रू, त्या मोटरसायकल थ्रू, बरोबर आहे, एक कंप्लीट सर्कल करण्यासाठी त्याला इथे गोल फिरायचं आहे पूर्ण, बरोबर. मग इथे बघा की जो हॉलो स्पियर आहे, इथे स्पियर आहे, ठीक आहे. आपण डेथ व्हॅलीची गोष्ट नाही करत, इथे यांनी आपल्याला हॉलो स्पियर म्हटलेलं आहे, ठीक आहे. याच्यावर पण मी लेक्चर घेतलेलं आहे. जर तुम्ही पूर्ण रोटेशनल डायनॅमिक्स बघितलं तर तुम्हाला नक्की समजेल. हॉलोस्पियर आहे. हॉलोस्पियरमध्ये जी रेडियस आहे, त्या हॉलोस्पियरची रेडियस आहे 6.4. म्हणजे इथून हा जर तुम्ही बघितला तर हा हॉलोस्पियर लाईक दिस हॅविंग रेडियस इज 6.4, ठीक आहे. याची जी रेडियस आहे ती तुमची तुम्हाला दिसेल की ती आहे आपली 6.4, ठीक आहे. किती आहे? 6.4 मीटर आहे. सो व्हॉट इज द मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड, म्हणजे त्या मोटरसायकलिस्टला की कमीत कमी किती वेलॉसिटी लागेल रिक्वायर्ड बाय द मोटरसायकलिस्ट ॲट अ बॉटम, ठीक आहे, टू कम्प्लीट अ सर्कल. तर बॉटममध्ये तो किती कमीत कमी वेलॉसिटी घेऊ शकतो की त्याने एक कम्प्लीट सर्कल करायला पाहिजे सर्क्युलर मोशनसाठी. तर जर मिनिमम वेलॉसिटीची आपण गोष्ट करतोय, मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड फॉर द मोटरसायकलिस्ट ॲट द बॉटम टू कम्प्लीट अ सर्कल, ठीक आहे. कम्प्लीट सर्कल करण्यासाठी त्याला एक फॉर्म्युला आपल्याला व्ही मिनिममचा फॉर्म्युला यूज करावा लागतो. दॅट इज मिनिमम वेलॉसिटी अंडर रूट ऑफ 5 RG. ओके, तुम्हाला माहिती आहे मी इथे हॉरिझॉन्टल सर्कलसाठी काही डेरिवेशन्स घेतलेले आहेत. आपल्या नोटबुकमध्ये पण आहेत, आपल्या लेक्चर्समध्ये पण आहेत. रोटेशनल डायनॅमिक्स शिकवलं होतं त्यावेळेस. तर हा फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ 5 RGचा. तर आर तर त्याने दिलेला आहे 6.5 मीटरचा, जी आपल्याला माहिती असतो 9.8. जर आपण याला सॉल्व करून घेतलं तर आपल्याकडे हे जे आन्सर येईल दॅट इज 17.7 मीटर पर सेकंडची त्याला मिनिमम वेलॉसिटी लागेल टू कम्प्लीट अ सर्कल. ओके, एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी त्याला मिनिमम वेलॉसिटी किती पाहिजे? 17.17. म्हणजे आता हा इथे समज, हा इथे आपला जो सायक्लिस्ट आहे ना तो इथे आहे, मोटरसायक्लिस्ट तो इथे, बरोबर. आणि त्याला इथे तिथे किती वेलॉसिटी पाहिजे? बॉटममध्ये त्याला वेलॉसिटी पाहिजे 17.7 मीटर पर सेकंडची टू कम्प्लीट द सर्कल. नाही तर मग इथे तरी जर याच्यापेक्षा कमी वेलॉसिटी राहिली तर तो इथून डायरेक्ट खाली पडून येईल, असा डाऊनवर्डमध्ये येऊन जाईल, वरती जाणार नाही, इथे चढणारच नाही तो पहिले तर खाली येण्याच्या आधी. त्याला एवढी रिक्वायर्ड मिनिमम वेलॉसिटी पाहिजे 17.7 मीटर पर सेकंडची फॉर अ रेडियस 6.4 मीटरसाठी. ओके, नाव वी गोईंग थ्रू अँड क्वेश्चन नंबर 7. इथे बघा, अ बेंट इन अ लेवल रोड, ठीक आहे. एक बेंड आहे लेवल रोडमध्ये, ठीक आहे. हॅज अ रेडियस ऑफ 100 मीटर, म्हणजे त्याची जी रेडियस आहे ती 100 मीटरची दिलेली आहे. फाइंड द मॅक्झिमम स्पीड ऑफ मॅक्झिमम स्पीड विच अ कार टर्न्स इट्स बेंड्स मे हॅव विदाउट स्किडिंग. म्हणजे स्लिप न होता त्याने काय करायला पाहिजे, तो जो बँकिंगसारखा जो पोर्शन आहे, ओके, जो बेंट आहे त्याला बिना स्किड करायचा, बिना स्लिप व्हायचा, त्याने इझिली निघून जायला पाहिजे. म्हणजे बघा, आता तो म्हणतोय की अ बेंट इज अ लेवल रोड हॅज अ रेडियस 100 मीटर. फाइंड द मॅक्झिमम स्पीड, किती पाहिजे, किती जास्तीत जास्त स्पीड असायला पाहिजे तिथे, विच द कार टर्न्स इज बेंट मे हॅव विदाउट स्किडिंग इफ द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजे हा फ्रिक्शन कोणाचा आहे की रोड आणि टायरमध्ये जो फ्रिक्शन आहे तो 0.8चा आहे बिटवीन द रोड अँड टायर, ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे टायरचा अँड रोडचा, त्यांच्यामध्ये आहे 0.8 मीटरचा. म्हणजे 0.8 इट इज अन कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो म्यू असतो तो आपला युनिटलेस क्वांटिटी असतो. ओके, हे फ्रिक्शन असेल रोड आणि टायरच्यामधलं फ्रिक्शन किती असायला पाहिजे, ठीक आहे, 100 दिलेली. परत मी तुम्हाला फॉर्म्युला दिला होता दॅट इज व्ही मॅक्झिमम वेलॉसिटीसाठी अंडर रूट ऑफ म्यू RG, की किती फास्ट जायला पाहिजे. आणि तिथे जर एवढी फास्ट वेलॉसिटी असेल, म्हणजे बघा 8 तर आपल्याला माहिती आहे हा कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, R तर आपल्याला माहिती आहे रेडियस किती आहे त्याची, ओके, त्या रोडची, या रोडमधून तो जाणार आहे इथे, जो आपण म्हणतोय की हा मे बी लाईक दिस इथून तो कवर करणार आहे. तर त्याची ही जी रेडियस आपल्याला पाहिजे, त्याने रेडियस आपल्याला ऑलरेडी देऊन ठेवलेली किती, इथून जी आहे तुमची ती ॲक्च्युली 100 आहे. किती आहे ही इथून, ही 100च्या आसपास आहे, ठीक आहे. 100 मीटर तो म्हणतोय रेडियस, ओके. तर याची जी व्हेलॉसिटी आहे इकडे जाण्याची व्हेलॉसिटी, ओके, ही व्हेलॉसिटी त्याने मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती पाहिजे. जर याच्यापेक्षा खूप जास्त व्हेलॉसिटी राहिली, ठीक आहे ना, याच्यापेक्षा जर खूप जास्त व्हेलॉसिटी राहिली तर प्रॉब्लेम काय होईल, हा इकडे बाहेर निघून जाईल आणि ती जी गाडी तुमची ती इथे बनवून जाईल. म्हणजे तूड काय होईल, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याच्याकडे जो स्पीड आहे तो 28 मीटर पर सेकंडचा स्पीड असायला पाहिजे. मग जो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड मॅक्झिमम स्पीडचा जर आपण फॉर्म्युला घेतला अंडर रूट ऑफ म्यू RGचा, तर आपण काय करू शकतो, मॅक्झिमम स्पीड काढू शकतो कारचा, व्हेअर हे त्या बेंटवरून तो इझिली निघून जाईल सरळ, न ॲक्सिडेंट होता, न स्लिप होता, ठीक आहे.
तर त्याच्यासाठी √0.8 इंटू 100 इंटू 9.8 जर करून घेतला आपण, तर आपल्याकडे 28 मीटर पर सेकंडची वेलॉसिटी मॅक्झिमम पाहिजे. त्याच्यापेक्षा खूप जास्त राहिलीच तर समजून घ्यायचं की ॲक्सिडेंट होऊन जाईल, तो बाहेर निघून जाईल रस्त्याच्या बाहेर. आणि कमी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तो थोडा खाली येऊन जाईल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हा बँकिंग ऑफ रोडचा फॉर्म्युला आपल्याकडे यूज होतो. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. जर लेक्चर समजलं, कन्सेप्ट समजला, तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अगेन शेअर विथ युअर फ्रेंड अँड प्लीज जे चॅनल आहे, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे. अँड लेक्चर कंप्लीट बघितल्याबद्दल आय एम अगेन थँकफुल टू यू. मी तुमचा खूप आभारी आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.